नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या सुषमास किचनमध्ये. तर आज आपली रेसिपी आहे मटकीची भाजी. तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर सर्वात पहिली मी इथे घेतलेली मटकी. तर ही मटकी पाव किलो आहे, म्हणजेच 250 ग्राम मटकी आहे. तर आपण पुढचं साहित्य बघून घेऊयात. तर त्या पुढच्या साहित्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे टोमॅटो, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, खिसलेलं खोबरं, ल शेंगदाणे, चवीपुरतं मीठ आणि कांदा. तर आपण आता लागणारे मसाले बघून घेऊयात. तर हे सगळे घरचे मसाले आहेत. तर हा आहे काळा मसाला, ही लाल चटणी पावडर, ही हळद आहे आणि ही गरम मसाला आहे. तर आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूयात. भाजी करण्यासाठी आता आपण ही वाटण वाटायचं आहे. तर वाटण वाटण्यासाठी मी इथे एक खोबऱ्याचा किस टाकते. तर त्याच्यानंतर जी आपण कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर टाकायची आहे. आता काही लसणाच्या पाकळ्या होत्या तर त्या पण मी ह्याच्यात टाकलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याचं वाटण वाटून घ्यायचं आहे. तर मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आणि ते आता मी ते शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. ही गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला याच्यात तेल टाकायचं आहे. तर मी याच्यात 2 पळ्या तेल टाकते. त्याच्यात आपण 1 चमचा जिरं घालून घेऊयात. आता याच्यात आपण कांदा टाकूयात. आता हा आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा रंग थोडासा बदलला आहे. आता आपण याच्यात टोमॅटो टाकून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो चांगला शिजलेला आहे. तर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच हा टोमॅटो शिजवायचा आहे. जास्त फुलही गॅस करायचा नाही, नाहीतर टोमॅटो चांगला शिजला जात नाही. तर आपल्याला आता इथे जे आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण केलं होतं ते वाटण आता याच्यात टाकायचं आहे. आता हे वाटण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण जे घेतलेले घरचे मसाले होते ते सगळे मसाले मी याच्यात टाकते. आता हे मसाले पण याच्यात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर याला चांगलं परतून घेतल्याच्या नंतर आपली जी मटकी होती ती मटकी मी याच्यात टाकते. आता मटकी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर मटकीचाही कलर चांगला चेंज झालेला आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपण गॅसवरती गरम करायला पाणी ठेवले होतं, तर ते पाणी याच्यात टाकतोय. पाणी गरम करूनच टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या भाजीची चव अजून वाढेल. तर तुम्ही हवं तसं पाणी याच्यात टाकू शकता. तर आता या भाजीमध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊयात. जे कूट केलेलं होतं ते आता मी इथे टाकून घेते. आता ही भाजी आपल्याला एकदा हलवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या मटकीच्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे. तर हिला आपण एकदा हलवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपण ही मटकी मस्त अशी शिजलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते शिजली आहे का कशी बघायची. ते पाहू शकता तुम्ही किती मऊ अशी मटकी शिजलेली आहे. अशी शिजली तर तुम्ही गॅस बंद करू शकता. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी याला तरी आलेली आहे. तर मी वाटण करतानाच मीठ टाकलं होतं, म्हणून याच्यात मी मीठ टाकलेलं नाही आहे.